पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी, माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे. पहिला भंडारा येथे सन्मान द्या सन्मान घ्या, पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम संपन्न. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. महाराष्ट्र शासनमान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार 9 जूनला भंडारा तालुक्यातील पहिला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे म्हणाले की आजच्या काळात निर्भीड पत्रकारीच करावी. आज जर सोशल मीडिया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते. म्हणून सामाजिक प्रसार माध्यमांवर आज भारतात विशेष लक्ष दिले जात आहे, असे प्रभावशाली प्रतिपादन केले. पहिला भंडारा येथे संपादक ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सन्मान द्या सन्मान घ्या हा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी मंचावर उद्घाटक दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे छत्रपती संभाजीनगरचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे, विशेष अतिथी चित्रपट अभिनेते अश्विन कुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, प्रसिद्ध नृत्यांगना वैशाली मडावी, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे व अभिष्टचिंतन सत्कार मूर्ती संजीव भांबोरे, मराठवाड्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक सोनवणे, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी आदी मान्यवर हजर होते. येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, प्रबोधनकार, महिला, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे म्हणाले की आजच्या भयंकर गैरव्यवहार्य भ्रष्टाचार फोफावलेल्या काळात निर्भीड पत्रकारीच करावी. आज जर सोशल मीडिया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते. एका सेकंदात जागरूक नागरिक सोशल मीडियातून अन्याय, गैरव्यवहार, भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस करीत आहे, असे प्रभावशाली प्रतिपादन केले. यावेळी संपादक संजीव भांबोरे म्हणाले की हा कार्यक्रम माझा एकट्याचा नाही, तर माझ्या वाढदिवसाला गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी, प्रबोधनकार, कवी हे सन्मानित झाले पाहिजे, असे प्रतिपादन केले. या अभिनव सोहळ्याचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेश नंदपुरे यांनी केले, तर संचालन नृत्य प्रवक्ता संजना भांबोरे, तर आभार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी मानले. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज. शाहू फुले आंबेडकरी चळवळ तो पुढे नेणारा संजीव भांबोरे असा निर्भीड पत्रकार पाटील, व्यवस्थेचे झगडून सर्वांना न्याय देणारा, व्यवस्थेचे झगडून सर्वांना न्याय देणारा. म्हणून पुढे काय म्हणायचंय? सन्मान्य केले उभे संस्थान, आरे कार्यकर्त्याचे सत्कार अभियान. नाही तो झुकणार, नाही तो वाकणारा, नाही तो झुकणार, नाही तो वाकणारा. सामान्याची दखल घेऊन पत्रकारितेतून निर्भीडतेने मधून सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भांबोरे साहेब, तुम्ही वाढदिवस कोणीही साजरा करतं, परंतु त्या वाढदिवसानिमित्त कुणाचा तरी आपण सन्मान केला पाहिजे. म्हणून राज्यामध्ये विविध क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने ज्याने काही आपलं काम केलं अशांचा सन्मान व्हावा, म्हणून त्यांचा सत्कार सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी ते करत आहे. ही एक आनंदाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे की बोपचे साहेब, तुम्ही प्रत्येक कार्यक्रम कोणताही तुमच्या गाद्यावाद्यात नाही, परंतु आमच्याकडचे लोकप्रतिनिधी जर बघितले साहेब, लोकप्रतिनिधी जर आमच्याकडचं बघितलं तर तापाचा तापा त्यांचा गाडीचा असतो, त्यांची भेट सुद्धा होत नाही. सार्वजनिक ठिकाणी सादर करावा एवढं काही मोठं नाही. मी एक सर्वसामान्य आहे, परंतु माझी एक संकल्पना आहे की सन्मान द्या आणि सन्मान घ्या. की समाजात काही चांगले कामं करणारे लोक असतात, काही कर्मचारी असतात, काही अधिकारी असतात, त्यांच्या कार्याची दखल कुठेतरी झाली पाहिजे. कारण शासन स्तरावर ते चांगले कामं करतात, त्यांची शासन दखल घेत नाही.
परंतु ते वाढ मार्गांना खिशात टेबलाच्या घालून पैसे देतात, त्यांचा सत्कार शासन स्तरावर घेतले जाते, परंतु खऱ्या कार्यकर्त्याची दखल घेतली जात नाही. म्हणून आम्ही या सन्मान घ्या आणि सन्मान घ्या असा एक आमचा सामाजिक उपक्रम आहे. लोकांना वाटत असेल की हा संजीव भांबोरेचा व्यक्ती कार्यक्रम आहे. माझा व्यक्ती कार्यक्रम नाही, माझा काही याच्यात हेतू नाही, परंतु आपल्या समाजातील काही कवी आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, समाजातील चांगले अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, माणुसकी जपलं पाहिजे, त्यांचं आमचं नातं त्यांच्याशी आलं पाहिजे, कुठेतरी आपली माणुसकी टिकवलं पाहिजे. या उद्युक्त हेतूने आजचा हा कार्यक्रम आहे. नाहीतर वाटेल हा सामान आपल्याला वाटत असेल त्या वाढदिवसानिमित्त आपल्या विविध क्षेत्रातील कुठेतरी आपल्या चांगल्या लोकांना चांगली चालना मिळावी, त्यांना कलागुणांना वाव मिळावा आणि भविष्यात त्यांच्या प्रगतीत उत्तराधिक प्रगती हो या उदात्त हेतूने ठेवून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी अधिक न बोलता माझे 2 शब्द इथे संपवतो. जय भीम, जय भारत.